आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. बंदूक बघायचंय तुम्हाला. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम इंटरेस्टिंग आणि एकदम युनिक असा झाला आहे. आणि मित्रांनो, या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला की यूट्यूबवरती कुठे सगळं बघायला भेटणार आहे. जर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला रेडीमेड काय सगळं देणार नाही, सगळं तुम्हाला क्रिएट करायला शिकवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्ही डेमोमधला जो काही व्हिडिओ होता तो सेम टू सेम बनवू शकताय. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकटला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता बिटमार्क मार्क करण्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो, लागला जे काही ॲड ऑडिओचा ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे. जो काही व्हिडिओ तुम्ही आता ॲड केला तोच व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ओके, इथे सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही ऑडिओ आहे ते देखील ॲड होईल आणि तुम्हाला ते बिटमार्क करताना देखील सोपं जाणार आहे. ओके, तर बिटमार्क आता कसं करायचं, स्क्रीनवरती तुम्हाला 1-2 म्हणजे असं जे काही बिटमार्क आहे ते बिटमार्क तुम्हाला बघायला भेटते. तर आपली पहिली जी काही बीट आहे ती बघू शकता इथेपर्यंत आहे. तुम्हाला प्रॉपर खाली सॉंग ऐकून घ्यायचं आणि जिथे दुसरी आपली बिटमार्क येत्या त्या पोझिशनला प्रॉपर आपली जी काही बिटमार्क आहे ती बिटमार्क या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचे. ओके, तर जेवढे पण मित्रांनो या प्रकारे स्क्रीनवरती तुम्हाला बीट दिसतात या प्रकारे जेवढे पण म्हणजे बीट आहेत ते सगळे बीट तुम्हाला मार्क करून घ्यायचे. ओके, तर जेवढे पण या ठिकाणी म्हणजे बीट मी तुम्हाला दिले ते सगळे बीट तुम्ही या ठिकाणी मार्क करून घ्या. मी जे काही बीट आहे ती बीट मार्क करून घेतो. ओके, तर मित्रांनो, व्यवस्थितरित्या म्हणजे स्प्लिट तुम्ही करून घेतल्यानंतर आता जे काही तुम्ही स्प्लिट केलं आहे ते तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ज्या त्या फोटोसोबत ते रिप्लेस करायचं आहे. तर मित्रांनो, पहिला जो काही फोटो तुम्हाला दिसतोय म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये देखील पाहिला असेल तर तो तुम्हाला क्रिएट करायचा आहे. तो त्या क्रिएट करण्यासाठी आपल्याला जे काही अलर्ट मोशनचं ॲप्लिकेशन असणार आहे यामध्ये तुम्हाला यावं लागेल. सिम्पली अलर्ट मोशनला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जे काही प्लसचा आयकॉन बघायला भेटणार आहे, 1 मिनिट इथे लोड होतं आहे, प्लसचा आयकॉन एक बघायला भेटेल. लाईट मोशनला ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. 9:16 रेशो सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, जो फोटो तुम्ही सुरुवातीला ॲड करणार आहे तो फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता हा फोटो मी ॲड केला आहे. जर मित्रांनो तुमचा फोटो फिल स्क्रीनला सेट होत नसेल तर सिम्पली तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्पॉट कलरचा इफेक्ट ॲड करून जो काही लाल कलर तुम्हाला इथे दिसतो याला सिलेक्ट करून तुम्हाला इथे काळा कलर फक्त करून घ्यायचं आहे. ओके, नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जी काही ऑपोसिटी तुम्हाला इथे दिसते ती 30वरती ठेवायची. ओके, या प्रकारे 30वरती ठेवल्यानंतर आता प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही टेक्स्ट आपलं होतं ते इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जो आपला पहिला डायलॉग होता तो इथे मी टाईप करून घेतला. तर तुम्हाला जी काय अलाइनमेंटवरती दिसते ती सेंटरला तुम्हाला करायची आहे. नंतर इथे फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मी फॉन्ट प्रोव्हाइड केला आहे. तो फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. फॉन्टला ॲड केल्यानंतर इथे जो काही कलरचा ऑप्शन दिसतोय या कलरच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे. जो काही पांढरा कलर आहे तो पांढरा कलर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर हे जे काही टेक्स्ट आहे हे स्टायलायझेशनसाठी थोडंसं या प्रकारे असं मी सिम्बॉल वगैरे ॲड करतो. नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे आणि प्रॉपर तुमच्या फोटोवरती जिथे सेट होईल त्या पोझिशनला तुम्हाला सेट करायचं. ओके, असं काय नाही की तुम्ही सेंटरला ॲड करा वगैरे. तर मित्रांनो, या प्रकारे मी सेट करून घेतले. सेट केल्यानंतर आता तुम्हाला वरती ओकेवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून प्रॉपर जसं तुम्हाला व्यवस्थित वाटेल त्या प्रकारे सेट करायचं. ओके, नंतर इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही 3 नंबरला शॅडोचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे. शॅडो तुम्हाला इथून इनेबल करून घ्यायचे आहे. जे काही काळा कलर दिसतो इथे तुम्हाला फक्त पांढरा कलर करायचा आहे आणि जी काही साईज आहे ती थोडीशी तुम्हाला वाढवायची आहे. इथे कितीपर्यंत मी ठेवतो बघू शकताय, 25पर्यंत मी ठेवल्या. ओके, 25पर्यंत ठेवल्यानंतर कसं ग्लो आल्यासारखं बघायला भेटतंय. नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. जे काय आयफोन इमोजी तुम्ही ज्या कोणत्या ॲड करणार असाल तर त्या तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत. ओके, टाईप केल्यानंतर अलाइनमेंट देखील सेंटरला करा. नंतर कलरचा जो काही ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचा आहे. नंतर या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो काही कलर असणार याला तुम्हाला ट्रान्सपरंट करायचा आहे. नंतर जो काही फॉन्ट दिसतो या फॉन्टवरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही फॉन्ट मी तुम्हाला यूज केले ते प्रोव्हाइड केलेत. सिम्पली इथून जो काही आयफोन इमोजीचा फॉन्ट असेल तो फॉन्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. बघू शकता आपला जो काही म्हणजे इमोजी होत्या त्या आयफोनमध्ये कन्वर्ट झालेत. आता मित्रांनो फक्त एडिट टेक्स्टवरती क्लिक करून साईज आहे ती इथनं फक्त ॲडजस्ट करा. ओके, तर प्रॉपर मी एवढी साईज आहे ती ॲडजस्ट केली. आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलवरती क्लिक बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडो इनेबल करायचे आहे आणि काळा कलरपासून फक्त तुम्हाला इथे डार्क केसरी कलर तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. ओके, तर प्रॉपर मी या ठिकाणी हा असा कलर ठेवतो आणि जी काय ही दिसत्या साईज ती देखील असे 30पर्यंत वाढवू शकते. ओके,
20पर्यंत मी इथे घेतल्या आणि जरा कलर थोडासा या प्रकारे असं ठेवतो. ओके, तर प्रॉपर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे करून घ्यायचं. या प्रकारे केल्यानंतर आता मित्रांनो जेवढ्या पण आपल्या जे काही ऑडिओ असेल त्या बीटमध्ये तुम्हाला दिसते बीटमार्कच्या व्हिडिओमध्ये, तेवढे तुम्हाला जे काही फोटो इमेजेस होते ती इमेजेस क्रिएट करायचे आहेत. या प्रकारे क्रिएट केल्यानंतर तुम्हाला वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. करंट फ्रेम ॲज अ PNGचा ऑप्शन जो काही दिसतं याला तुम्हाला सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काही तयार झालेला फोटो आहे याला तुम्हाला इथून सेव्ह करून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर पहिला आपलं जे काय म्हणजे पहिली होती ना ही आपण जे काय डायलॉग टाईप केलं होता लाईट मोशनमध्ये तो सुरुवातीला ॲड करायचा आहे. तर मित्रांनो ते ॲड करण्यासाठी सिम्पली ह्या फोटोला म्हणजे व्हिडिओतल्या पार्टला पहिले सिलेक्ट करायचं आहे. खाली जे काही टूल आहे त्यामध्ये तुम्हाला रिप्लेसचा टूल बघायला भेटतो. सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. फोटोजवरती क्लिक करून जो फोटो आता तुम्ही सेव्ह केलता म्हणजे हे केलता काय म्हणायचं एक्सपोर्ट, तो फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. बघू शकता मित्रांनो या प्रकारे हा फोटो इथे ॲड झाला आहे. आता मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी बघू शकता इथे दुसरा फोटो ॲड केला आहे. मी जे काय लाईट मोशनमधला प्रोजेक्ट आहे आपला तो दाखवतो 1 मिनिटात तुम्हाला. तर मित्रांनो या प्रकारे बघू शकता हे जे काही दुसरं फोटो वगैरे म्हणजे डायलॉग वगैरे होते ते देखील मी या ठिकाणी इथून क्रिएट करून घेतले. फक्त तुम्हाला सिम्पली शेअरवरती क्लिक करायचं आहे. करंट फ्रेम ॲज अ PNG ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपले जे काही डायलॉग दिसत आहेत त्या डायलॉगच्या ठिकाणी ते फोटो तुम्ही लाईट मोशनमध्ये क्रिएट करून घेतले ते या ठिकाणी ॲड करायचं आहे. असं काय नाही की मित्रांनो एकच फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. जर तुम्हाला वेगळे पाहिजे असेल तर तुम्ही वेगळे देखील करू शकताय. आता मित्रांनो जेवढे पण फोटो या ठिकाणी दिसत आहेत चेंज करायला ते सगळे फोटो जे काय आहे ते मी या ठिकाणी चेंज करून घेतो. तिथल्या फोटोची जे काही टाईमलाईन आहे त्या टाईमलाईन तुम्हाला दाखवून देतो. तर मित्रांनो बघू शकता जेवढे पण फोटो इफेक्ट वगैरे होते ते मी ते ॲड म्हणजे व्यवस्थित सेट करून घेतले. आता तुम्हाला सांगतो की कशा ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन वगैरे आपण या ठिकाणी लावलेत. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर जो काही पहिला फोटो तुम्ही ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून झूम 1चं ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. सेम मित्रांनो जो काही पुढचा फोटो आहे त्याला देखील झूम 1चं ॲनिमेशन इथे अप्लाय करायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही आपला तिसरा फोटो आहे त्या तिसऱ्या फोटोला बघू शकता आपलं जे काही ॲनिमेशन राईट झूमचं, तर हे राईट झूमचं ॲनिमेशन आपण दिलं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला लेफ्ट झूमचं दिलं आहे. नंतरचा जो काही फोटो राहणार आहे त्याला मित्रांनो इन ॲनिमेशनमधनं रॉक वर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन दिलं आहे. जे काही ड्युरेशन आहे ते एकदम 0.6 सेकंदवरती ठेवल्या. नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला देखील जे काही ॲनिमेशन आहे ते आपण कॉम्बोच्या कॅटेगरीमधनं वेव ऑब्झॉर्प्शनचं जे काही इफेक्ट होता म्हणजे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन दिलं आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला बघू शकता आपलं जे काही ॲनिमेशन आहे ते ट्रेन 1चं ॲनिमेशन आपण दिलं आहे. नंतरच्या फोटोला जो काय आहे ते ट्रेन 3चं ॲनिमेशन दिलं आहे. नंतर त्या पुढचा जो काही मित्रांनो फोटो आहे याला वेव अँड स्लाईडचं जे काही ॲनिमेशन होतं ते ॲनिमेशन दिलं आहे. नंतरच्या फोटोला आपण मित्रांनो बघू शकता स्लाईड अँड वेवचं ॲनिमेशन दिलं आहे. त्याचा पुढचा मित्रांनो आपला जो काही फोटो आहे त्याला झूम 2चं ॲनिमेशन दिलं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपण झूम 1चं ॲनिमेशन दिलं आहे कॉम्बोमधनंच. आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो मित्रांनो दिसतोय त्याला डायनामिक शेकचं ॲनिमेशन दिलं आहे. आणि जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्याला इन ॲनिमेशनमधनं मित्रांनो आपण रॉक वर्टिकलीचं ॲनिमेशन दिलं आहे. त्याची ड्युरेशन आपण 1 सेकंदवरती ठेवल्या. आणि आउट ॲनिमेशनमधनं मित्रांनो तुम्हाला इथे फेड आउटचं ॲनिमेशन देऊन जी काही ड्युरेशन आहे ती 0.3 सेकंदवरती ठेवल्या. या प्रकारे मित्रांनो ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सुरुवातीला येऊन जे काही पहिलं ट्रान्झिशन दिसतं या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करून ब्लेंडचं जे काही ट्रान्झिशन आहे ब्लेंडचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला जे काही पुढचा फोटो दिसतोय त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी नंतर सिलेक्ट करायचं आहे. हे जे काही ॲनिमेशन असेल त्याची साईज थोडीशी कमी झालेली असेल जे काही ट्रान्झिशन दिलं त्याच्यामुळे, तर हे ट्रान्झिशन तुम्हाला पहिल्यांदा फुल करून घ्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जे काही इफेक्ट आहे ते इफेक्ट बघूया. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आता मित्रांनो आपला जो काही पहिला इफेक्ट आहे तो आपण या पोझिशनला म्हणजे आपली जी काही 3 नंबरची बीट आहे 3 सेकंद आणि 4 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉट पशी बीट सिम्पली या बीट पशी यायचं. या बीट पशी आल्यानंतर आता मित्रांनो बरोबर शकता जे काही पहिलं झिरो दिसतोय तुम्हाला 4 सेकंदाचा पहिला 0 या बरोबर या पोझिशनला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबची कॅटेगरी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. हे तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. जे काही इफेक्टची ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोपर्यंत ठेवायचे आहे. नंतर मित्रांनो जे काही इफेक्ट आहे ते इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टची इथे डुप्लिकेट करून घ्यायचे आहे आणि डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला समोर म्हणजे आता बघू शकता जो काही पुढचा इफेक्ट आपण ॲड केला आहे तो बरोबर हे जे काही 4 आणि 5 सेकंदाच्या मधला डॉट आहे या डॉट बशी दिला आहे. तर प्रॉपर तुम्हाला बीट म्हणजे सॉंग ऐकून घेतल्यानंतर आणि कळेलच कसं आहे ते. तर नंतर मित्रांनो पुढचा जो काही इफेक्ट आहे तो आपण कुठे दिला आहे बघू शकता. प्रॉपर तुम्हाला यायचं आहे 11 सेकंदवरची आपली जी काही बीट आहे या बीटच्या म्हणजे बीटपाशी यायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बघू शकता जे काही 11 आणि 12 सेकंदच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटपाशी यायचा आहे. डॉटपाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला शेकचा इफेक्ट बघायला भेटेल. तो शेकचा इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोपर्यंत ठेवायचे आहे. बघू शकता जे काही फोटो आहे आपला बीटमधला तिथेपर्यंत ठेवायचे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही स्पीड मित्रांनो तुम्हाला दिसतंय या ठिकाणी मी सॉंग आहे ते सॉंग थोडंसं म्यूट करून घेतो म्हणजे कॉपीराईट इश्यू आपल्याला येणार नाही.
तर सॉन्ग मी म्यूट म्हणजे सॉंगच डिलीट करतो. इफेक्टवरती क्लिक करून शेकची जी काही ॲडजस्टमेंट आहे ते बघू शकता. आपलं जे काही स्पीड आहे ते स्पीड आपण कितीवरती ठेवलं आहे, 8वरती ठेवलं आहे. आणि नंतर जी काय खाली इंटेन्सिटी दिसत्या ती इंटेन्सिटी 10वरती ठेवल्या. या प्रकारे तुम्हाला ह्याची ॲडजस्टमेंट ठेवायची. नंतर मित्रांनो तुम्हाला 12 सेकंदात जे काही 2 आहे या 2 पाशी प्रॉपर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटतोय. तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता जी काही आपली पुढची बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. नंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. रेट्रोचं जो काही सेक्शन आहे त्या रेट्रोच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे. इथनं तुम्हाला रोलिंग फिल्मचा जो काही इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या बीटपर्यंत पुढच्या ठेवायचे. ओके, नंतर मित्रांनो पुढच्या बीटपाशी तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला डुअल स्क्रीनचा जो काही इफेक्ट दिसतोय हा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला बघू शकता 15, 16 आणि 17 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉटच्या थोडंसं पुढे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बटरफ्लायची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला बटरफ्लाय ड्रीमचा जो काही इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितले होते म्हणजे व्हिडिओला इफेक्ट आणि ॲनिमेशन बघितले होते त्या प्रकारचा एकदम सेम टू सेम आपला व्हिडिओ तयार झाला आहे. आता मित्रांनो सिम्पलरित्यावरती तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.